नमस्कार, सुप्रभात. मी रोशाली यादव सारंग. सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. अजित पवारांचं काल अमोल कोल्हेंना आव्हान. आज थेट कोल्हेंच्या मतदारसंघामध्ये पाहणी दौरा. अमोल कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर आज दादांकडून स्वतः विकास कामांची पाहणी. कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. आजचा दौरा हा पूर्वनियोजित, अजित पवारांचं वक्तव्य. दादांचं आव्हान हीच माझ्या कामांची पोचपावती. दादांनी कधी आधीच कान उघडणी करायला हवी होती. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची आज भेट घेणार. अजितदादांच्या आव्हानानंतर अमोल कोल्हे पवारांना भेटणार असल्याची चर्चा. अजितदादांनी संधी दिल्यास मी शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारच, विलास लांडे यांनी व्यक्त केली इच्छा. अजितदादांनी कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं जाहीर करताच लांडेंची प्रतिक्रिया. अमोल कोल्हेंबाबत अजितदादा बोलले ते योग्य. कोल्हेंनी 1.5 वर्षापूर्वी राजीनामा दिला. कुठेही गावात फिरले नाहीत, आढळराव पाटलांचा आरोप. रामलल्ला कुणा एकाची नाही तर सर्वांची प्रॉपर्टी. राम मंदिर कुणी बांधलं जनतेला माहिती. नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, तर उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीत टीका. उद्धव ठाकरेंचं राम मंदिरासाठी योगदान काय? निमंत्रण देण्याइतके ठाकरे मोठे व्हीआयपी नाहीत. गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका. राम मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का? मंदिरासाठी शिवसेनेकडून 1 कोटींची देणगी. राऊतांची टीका. तर 1 कोटी कुठून आणले स्पष्ट करा. नितेश राणेंचा पलटवार. जागांचा लोभ सोडा, मोदींना घालवायचं हे आधी ठरवा. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. तर लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही 24 जागांवर लढू. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. कोणी सोबत येत नसल्यास लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढणार. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार. नागपुरातील प्रतिक्रांतीच्या भूताला आम्ही गाडतोय. नागपूरचं भूत गाडून काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करतोय, पण नागपूरचं भूत गाडायच्या ऐवजी काँग्रेसवाले मलाच गाडतात. आंबेडकरांचं टीकास्त्र. प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्या असं मी खरगेंना सांगितलं होतं. वंचितच्या इंडिया आघाडीमधल्या सहभागावर शरद पवार यांची प्रतिक्रिया. 28 तारखेनंतर मविया आणि वंचितची बैठक घेऊ. जागा वाटपासंदर्भात बोलू. संजय राऊतांची माहिती. कुबड्यांचा आधार घेऊन उभा असलेला भाजप 45 जागा जिंकण्याची भाषा करतो. भाजप 45 काय 145 जागा जिंकेल आणि देशात 1000 जागा जिंकतील. राऊतांचा भाजपला टोला. भाजप हवेतला पक्ष असाही साधला निशाणा. आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच. देशामध्ये फक्त मोदींचीच हवा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी मोदींविरोधात कोणाचा पर्याय? अजितदादांचा सवाल. तर येत्या काळामध्ये महायुतीच्या बाजूने वातावरण झुकवणार. लोकसभा निवडणुकीवरून अजितदादांचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधक लढणार आणि हारणार. ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा. महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महायुती 45हून अधिक जागा जिंकेल. तर काही चुकीचं घडलं नाही तर आम्ही 48 जागाही जिंकू. चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये फेकाडे आणि सोंगाडे, आबुराव बाबूराव म्हणून काम करणारा एकच व्यक्ती आहे. सकाळी 9 वाजता पत्रकार पोपटलाल येतो. आशिष शेलार यांची संजय राऊतांवर टीका. लोकसभेसाठी ठाकरे गटाकडील 2-3 जागांची अदलाबदल होऊ शकते. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती. लोकसभा आणि विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित. बारामतीत आमच्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार. दादा किंवा भाजप कुणी लढलं तरी महायुतीचा विजय. बारामतीमध्ये 51% मतं घेऊन महायुतीचा उमेदवार जिंकणार. बावनकुळेंचा दावा. माझं पुण्यावर प्रेम, मात्र पुण्यातून लोकसभा लढवणार. पुण्यातून लोकसभा लढवणार अशा लगेच बातम्या येतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. पक्षप्रमुख लोकसभा लढ म्हणाले तर लढणार. ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर चंद्रकांत खैरे आणि दानवे जिवलग मित्र. कुणी उभं राहिलं तरी दुसरा त्याला निवडून आणतील. संजय शिरसाट यांचा खोचक टोला. मुंबईत आंदोलनाला येताना वाहनामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या ते सांगू. मुंबईतलं 20 जानेवारीपासूनचं शेवटचं आंदोलन असेल. मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा. मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार. आंदोलकांची अडवणूक करणार नाही हे फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं. जरांगेंचं आवाहन. मुंबईत आंदोलनाला येताना वाहनामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या ते सांगू. मुंबईतलं आंदोलन शेवटचं आंदोलन असेल. मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा. जरांगेंच्या आजूबाजूचे मित्र पिस्तूलवाले. जालन्यामध्ये 200 बेकायदेशीर पिस्तुलांची आयात. मंत्री छगन भुजबळांचा दावा. काही दिवसांनी भुजबळ भजी आणि जिलेबीची कागदं खाणार. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. ओबीसी नेत्यांनी सरसकट शब्दाचा बाऊ केला. मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या आणि आरक्षणाचा कोटा वाढवा. जरांगेंची मागणी. तर मराठा ओबीसींना समान सवलती मिळाव्यात. ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांची प्रतिक्रिया.
कल्याणची चिंता मला नाही, कारण श्रीकांत शिंदे खासदार आहेत. कल्याण लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळालाय. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. डोंबिवली जिमखान्याच्या विस्तारासाठी 25 कोटी रुपयांची घोषणा. मुख्यमंत्री शिंदेंनी केली 25 कोटी देण्याची घोषणा. सद्भावना आणि नीतिमत्ता वाचवण्यासाठी मी आलोय. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. जैन धर्मियांचे महंत महाश्रमण यांच्या भेटीवेळी केलं वक्तव्य. देशाला पुन्हा आझाद करण्यासाठी निघालोय असंही वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी. आज मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार. अजितदादांचे समर्थक संजोग वाघेरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार. संजोग वाघेरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. तर मवियाकडे उमेदवार नाहीत म्हणून आमचे उमेदवार घेत आहेत, अजितदादांचा आरोप. उदय सामंतांकडून भावासाठी लोकसभेच्या उमेदवारीची मागणी. किरण सामंतांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी. उदय सामंतांची प्रतिक्रिया. सरकारनं राज्याची तिजोरी साफ केली. विजय वडेट्टीवारांचा आरोप. तिजोरीकडे लक्ष जायला नको म्हणून दोन समाजामध्ये भांडणं लावल्याचीही टीका. हल्ल्या ताटामध्ये घाण करणारी शिंदे आणि अजित पवार गटाची औलाद. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका. भाजपने मुंबई लुटायचं काम शिंदेंच्या माध्यमातून सुरू केलंय. खासदार विनायक राऊतांचा गंभीर आरोप. बीएमसीच्या 92,000 कोटींच्या ठेवींमधून 12,000 कोटी खर्च केल्याचाही दावा. अजितदादा आता भाजपची स्क्रिप्ट वाचतात. रोहित पवारांची अजित पवारांवर टीका. तर भाजपकडून दादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न. रोहित पवारांचा आरोप. नाशिक पोलिसांकडून बडगुजर यांची आज चौकशी होणार. दुपारी बडगुजर यांना पोलीस पुन्हा चौकशीला बोलावणार. बडगुजर आपल्या वकिलांसोबत चौकशीला हजर राहणार आहेत. माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता. सध्या सुनील केदार यांच्यावर नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कोरोनाचे राज्यामध्ये 28 तर मुंबईमध्ये 13 नवे रुग्ण. राज्यामध्ये 168 सक्रिय रुग्ण. शहरासह ग्रामीण भागामध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. म्हाडाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार. मे महिन्यामधल्या लॉटरीच्या प्रतीक्षा यादीमधील विजेत्यांची प्रक्रिया अजूनही सुरू नाही. मुंबई मंडळाकडून प्रतीक्षा यादीमधील विजेत्यांना घरं मिळाली, पण कोकण मंडळ सुस्त असल्याची अर्जदारांची तक्रार. पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलांची होणार डागडुजी. पूर्व द्रुतगती मार्गावर 15 तर पश्चिम द्रुतगती मार्गावर 40 पूल. पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून खर्चाचा अंदाज घेतला जाणार. स्वामित्व हक्क असलेली गाणी वाजवण्यास मनाई. उच्च न्यायालयाचा फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेडला अंतरिम दिलासा. 400हून अधिक गाणी वाजवण्यास मज्जाव. मुंबईच्या मध्य रेल्वेची विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई. रेल्वे परिसरामध्ये अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर. राज्यात एप्रिल मे महिन्यामध्ये पाणीबाणीचं संकट ओढवण्याची शक्यता. 3,000 धरणांमधील पाणीसाठा 76%. केमिकल वाहतूक करणाऱ्या जहाजावर ड्रोननं हल्ला. ड्रोन हल्ला झालेल्या जहाजावर 21 भारतीय, 1 व्हिएतनामी नागरिक. रेस्क्यू ऑपरेशन करत नौदलानं जहाजाला मुंबईच्या समुद्रकिनारी आणलं. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा रिक्षा चालवत शहरातून फेरफटका. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवेंद्रराजे भोसलेंचा रिक्षातून फेरफटका. डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये नो पार्किंगमध्येच पोलिसांकडून वाहनांची पार्किंग. नागरिकांमध्ये नाराजी. परिसरात पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण. पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कक्ष. ऑनर किलिंगसारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी जोडप्यांना पोलीस संरक्षण मिळणार. लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी ख्रिसमस उत्साह साजरा करा, मात्र हुल्लडबाजी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लोणावळा पोलिसांचा इशारा. शनी शिंगणापूर इथल्या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे. 4 जानेवारीपर्यंत संप मागे. कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती. लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 50,000 मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण होणार. मंत्रालयामध्ये मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार. पनवेल महापालिका क्षेत्रामधील पाण्याची चिंता मिटणार. कुंडलिका नदीचं 517 MLD पाणी आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव. आजपासून 6 जानेवारीपर्यंत सांगली मिरज दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम. यामुळे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार. गोंदियात जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना. प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचंही दुर्लक्ष. बांधकाम सुरू न झाल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. नांदेडच्या नायगाव तालुक्यामधल्या कुंटूर इथे संविधान जागृती महोत्सव सोहळा. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचं संविधानावर व्याख्यानाचं आयोजन. नांदेडमधल्या माळटेकडी कामठामध्ये हनुमान मूर्तीची स्थापना आणि कलशारोहण सोहळा. सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह. दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी.
पुण्याच्या भोरमध्ये दत्त जयंतीनिमित्त ढोल ताशाच्या गजरामध्ये दत्तमूर्तीची भव्य मिरवणूक, पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत नागरिकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधल्या श्री क्षेत्र नारायणपूर इथे दत्त जयंती सोहळा, हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये फुलांची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मोठ्या उत्साहात सोहळा साजरा. दत्त जयंती निमित्तानं अहमदनगरमधल्या श्री क्षेत्र देवगड मंदिर विद्युत रोषणाईने लखलखलं. संत महंतांसह लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्त जन्मोत्सव साजरा होणार. नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. महानुभाव पंथाचे एकमुखी दत्त मंदिरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्त जयंती साजरी. जरांगे पाटलांच्या चलो मुंबई इशाऱ्यानंतर लातूरच्या गादवड गावामध्ये मराठा समाजाची बैठकीमध्ये 70 ट्रॅक्टर आणि 3 टँकर घेऊन मुंबईला निघण्याचं नियोजन. नाशिक बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं भाज्या कडाडल्या तर टोमॅटोचे दर काहीसे घसरले. धुळे शहरामध्ये पालेभाज्यांची मागणी वाढली. शेपू पालकसह वांगी, कोबी, गिलके, दोडके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित. तलाठ्यांमार्फत ऑफलाईन पाहणी करून पीक नोंदणी करण्याची मागणी. महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस शिशुपाल पटलेंची मागणी. भंडाऱ्यामधल्या लाखांदूरमध्ये शेतमजुरावर अस्वलाचा हल्ल्यामध्ये शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा तृणधान्याची सर्वाधिक 40,000 हेक्टरवर पेरणी, तर गव्हाची पेरणी घटली. लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाला तब्बल 500 रुपये किलोचा भाव. उत्पन्न देखील वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. कापसाला दर मिळत नसल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये आज शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांनी शेतातील कापूस घेऊन जाणारा ट्रॅक्टर केला आडवा. नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम रांगांमध्ये नेटवर्क गायब. एसटी बसचं ऑनलाईन तिकीट काढण्यास अडचणी. धुळे शहर वाहतूक पोलिसांची ऑनलाईन दंड आकारण्यासाठी मोहीम. 65,000 रुपये दंड वाहनधारकांकडून वसूल. नंदुरबार जिल्ह्यामधल्या तोरणमाळ इथे सुट्ट्यांच्या निमित्तानं पर्यटकांची मोठी गर्दी. यशवंत तलावातील बोटिंगला पर्यटकांची पसंती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामधील मोठ्या संख्येनं पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये 60% घसरण. लाल कांद्याचे कमाल बाजारभाव 1800 रुपयांच्या आत. कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ. जळगावच्या साक्रीमध्ये कांदा पिकामध्ये शेतकऱ्यांना सोडल्या मेंढ्या. कांदा 3 रुपये किलो. त्यात कांद्यावर अनेक रोगाचे प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकऱ्याचा संताप. लातूरच्या 5,36,000 शेतकऱ्यांनी उतरवला रब्बी हंगामाचा पीक विमा. जिल्ह्यातील 4,29,000 हेक्टर जमिनीचा विमा उतरवण्यात आला. बाजारात खाद्यतेलाच्या मागणीमध्ये घट. सोयाबीनची आवक घटूनही दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. सोलापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण. सोयाबीनची आवक मंदावली. शेतकरी हवालदिल. धाराशिवमध्ये खरीप 2020 मधील पीक विमा रकमेवरील व्याजाच्या नुकसानीसाठी तक्रार याचिका दाखल. मूळ विमा रकमेपैकी 168 कोटी न दिल्याचं उघड. वाशिममध्ये कापसाची भाववाढ होत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. कपाशीला कमीत कमी 10,000 दरवाढ मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. सांगलीत द्राक्ष बागांना अवकाळी पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून संरक्षण शेती. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित. धाराशिव जिल्ह्यामध्ये एसटी बसच्या तिकिटासाठी आता QR कोडचा वापर. दुसऱ्या टप्प्यामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे तिकीट काढता येणार. अमरावतीच्या मोझरीमधील युवकाने 500 जणांची संत्राबाग तोडली. अवकाळीनं संत्रा फळाची गुणवत्ता खालावल्यानं व्यापाऱ्यांची संत्र्याकडे पाठ. संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण. 5,400 प्रति क्विंटलवरून सोयाबीनचे दर 4,600 रुपयांवर आल्यानं शेतकरी हवालदिल. शासनानं लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलडाण्यामध्ये अवकाळीमुळे कपाशीच्या उत्पादनावर परिणाम. बाजारभाव नसल्यानं कापूस उत्पादक शेतकरी संकटात. नाशिकमधल्या बदलत्या हवामानाचा द्राक्ष पाठोपाठ डाळिंब बागांना फटका. हजारो हेक्टरवरील डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी अडचणीत. कत्तलीस आणि गायींची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वाशिमच्या मालेगाव पोलिसांची कारवाई. समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. पोलिसांनी गायींना शिरपूरमधल्या गोशाळेमध्ये सोडलं. कल्याणमध्ये अट्टल गुन्हेगाराला सापळा रचून अटक. पोलिसांकडून आरोपीची धिंड. परिसरातील नागरिकांना त्रास देणं, तरुणांना मारहाण करण्यासारखे गुन्हे. भंडाऱ्यामधल्या लाखांदूरमध्ये शेतमजुरावर अस्वलाचा हल्ल्यामध्ये शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वृद्ध शेतकऱ्याला जीव मारण्याचा धाक दाखवत तब्बल 6 क्विंटल कापसाची चोरी. धुळे जिल्ह्यामधल्या शिरपूर तालुक्यामधल्या अर्धे शिवारामधली घटना. लातूर जिल्ह्यामधल्या चाकूर तालुक्यामधल्या आष्टा गावात तरुणाची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या. रमेश फुले असं तरुणाचं नाव. धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यामधल्या वाघोडा शिवारामध्ये दरोडा. दरोडेखोरांनी फार्म हाऊसवरील 55 पोते सोयाबीन आणि सोन्याचा ऐवज पळवला.
नांदेडमध्ये 12 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक. 25,65,000चा मुद्देमाल जप्त. शहरातील जवळपास 250 सीसीटीव्ही तपासामध्ये आरोपी ताब्यात. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील देवरुखमध्ये एका रात्रीमध्ये 4 बंगल्यांमध्ये चोरी. एका बंगल्याला कटरनं फोडत चोरट्यांनी आग लावल्याचा प्रकारही समोर. परभणीमधल्या गंगाखेडच्या धारखेड पुलावर 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी. संबंधित घटनेमध्ये 7 जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये पपईच्या लागवडीतून उच्च शिक्षित तरुणानं कमावलं लाखोंचं उत्पन्न. 3 एकर शेतीतून 4 लाखांचं उत्पन्न.